मिलिंद वामन कांबळे, समाजसेवक सैदापूर, सातारा। तहसीलदार कार्यालयातला विषय मी उचललेला आहे। समाजसेवकाच्या कार्यामधून मुद्रांक विक्रेता, स्टॅम्प विक्रेता विक्री करत नाहीत म्हणूनसाठी व आतमध्ये झालेलं तहसीलदारच्या आवारामध्ये झालेलं अतिक्रमण याच्याविषयी मी तो मुद्दा उचलला होता। मागे पण तो उचलला, पण मला स्थगित करायला लावलं RD पाटील यांनी, म्हणजे नागेश पाटील यांनी, आणि तारीख देतो म्हणले, पण ती तारीख काही त्यांनी आतापर्यंत दिलेलीच नाही आहे। नुसतंच मला फसवणूक केली गेली। तहसीलदारातलं अतिक्रमण किंवा ते निलंबन केलेल्या व्यक्तीला अजूनही त्यांनी बाहेर काढलेलं नाही तिथून। त्यामुळे मी परत उपोषणाला बसलो आहे। आता आज माझा 3रा दिवस आहे। न अन्न खाता मी इथं बसलेलो आहे। याची दखल अजूनही प्रशासनाने घेतलेली नाही। याची त्वरित दखल घ्यावी, नाही तर मी मरणास तयार आहे। उपोषण मी अजिबात सोडणार नाही जोपर्यंत माझ्या सगळ्या मागण्या पूर्ण होत नाहीत। त्या प्रेस नोट पाठवलेलं आहे, त्याच्यावरती आहे अतिक्रमण काढणे, तहसीलदारामधील जे कार्यालयातले अतिक्रमण काढणे, अमित शेट्टी यांनी केलेलं अतिक्रमण काढणे, आणि दुसरा मुद्रांक विक्रेत्यांचं निलंबन झालं तर त्यांना तिथून हटकाव करून बाहेर काढणे, त्यांच्या जागेवर गोरगरिबांना जागा द्यावी, हा माझा विषय आहे। आणि लवकरात लवकर या मागण्या मान्य करून पिटिशन रायटरांचं पण लायसन रिन्यू नाही आहे, त्यांचं पण रिन्यू नसताना त्यांना तिथं घेतलेलं आहे। एका टेबलावर 4-4 जणं बसत आहेत। आम्ही काय करायचं? आम्ही गोरगरिबांनी काय केलं पाहिजे? त्यासाठी आमची ही वेदना मला जे होतात त्या तुमच्यापाशी सातारकरांपाशी आता बोलत आहे। बस एवढीच माझी इच्छा आहे की माझं सगळे प्रश्न मार्गी लावावे, बस।